शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आलेली आहे। राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई व अनुदान या संदर्भातील देखील महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जिल्हानिहाय यादी जाहीर, 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी, सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव द्या, भारतीय किसान संघाची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर सातत्याने कमी होत असलेल्या सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण खालावलेले आहे। त्यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला 6,945 रुपये दर देण्याची मागणी भारतीय किसान संघाने शासनाकडे केली आहे। मात्र यंदा तरी सोयाबीनला हमीभाव मिळणार का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे। सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, नुकसानग्रस्त भागाची जरांगेंकडून पाहणी। आता जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी जरांगे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून आम्ही आपल्या सोबत आहोत असा दिलासा दिला। त्याचबरोबर शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी केली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ई-पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबर शेवटची डेडलाईन, शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन। सध्या जर पाहायला गेलं तर माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा हे ब्रीदवाक्य असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत 1 ऑगस्ट पासून खरीप हंगामातील पिकांची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे। येत्या 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करायची आहे। जे शेतकरी ई-पीक पाहणी करणार आहेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान आणि हमीभाव मिळण्यास मदत होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून घ्यावी। महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचा रास्ता रोको। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विम्याचा लाभ द्यावा, सोयाबीन व कापूस दरवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे मागील 4 दिवसांपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होते। तुपकर यांची प्रकृती खालावल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले आहे। सर्वच महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई देणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन। आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असा शब्द कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे। व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। वैयक्तिक सिंचन विहिरींचे रखडले 14.5 कोटी रुपये, लाभार्थी हैराण, शासनाकडूनच मिळणार वेळेवर पैसा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी 4 लाख रुपये अनुदान देऊन वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो। परंतु काही दिवसांपासून योजनेतील 14 कोटींचे अनुदान थकले। त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। याकडे शासनाने लक्ष देऊन तात्काळ हे पैसे अदा करावेत अशी मागणी आता शेतकरी करत आहे। ई-केवायसी नाही तर भरपाई नाही, नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावरती सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा होत नाही। यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत
अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। अकोल्यामध्ये सोयाबीन दर पोहोचला सरासरी 4,600 रुपयांवर। सध्या जर पाहायला गेलं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये अचानक थोडी सुधारणा दिसून आली आहे। अकोल्यामध्ये सोयाबीनला सरासरी 4,600 रुपयांचा दर मिळाला। गेल्या महिनाभरातील दरांचा विचार केल्यास हा दर तुलनेने अधिक आहे। किमान दर पहिल्यांदाच 4,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। मात्र हे तेजी क्षणिक असल्याचे जाणकार सांगत आहे। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचे आदेश जारी, 3 हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई। जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। याकरिता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे। त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे। त्याचे वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेश शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश। जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने राज्यामध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला यश आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। जायकवाडी धरण 100कडे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणामध्ये 94.5% पाणी साठा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील जीवनदायिनी असलेले जायकवाडी धरण 100कडे वाटचाल करत आहे। शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणामध्ये 94.5% पाणी साठा असल्याची नोंद करण्यात आली आहे। तर सध्या 20,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत। यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, याच आठवड्यामध्ये जमा होणार सोयाबीन कापसाचे अनुदान। जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। याच आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यासाठी सरकारने 4,194 कोटी रुपयांपैकी 2,516 रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली आहे। तसेच अनुदान देण्यासाठी कृषी सहाय्यकांनी 13 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पूर्ण केलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा होणार आहे। सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर संकट, शेतकरी चिंतेमध्ये। कपाशीची वाढ खुंटली, खरीपातील पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। आता जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे कपाशी पिकावर संकट निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी कपाशी पिकाची वाढ खुंटल्याने पाने पिवळी पडलेली आहेत। सप्टेंबर महिन्यात ही कपाशी 4 ते 5 पानावरच असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत। त्यामुळे यंदा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। नाफेड NCCFच्या हस्तक्षेपामुळे कांदा दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांचा आरोप। क्विंटल मागे 250 ते 400 रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून कांदा दराप्रश्नी घेतलेल्या गेल्या 1.5 वर्षातील युद्ध धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। आता शेतकऱ्यांना दराचा काहीसा दिलासा मिळत असताना केंद्र सरकार खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारामध्ये आणून ताटामध्ये माती घालत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून सध्या व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांची चिंता मिटणार, आता दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होणार। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यामध्ये 9,200 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटणार असून आता दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होणार आहे। सोयाबीनमध्ये झाली 400 रुपयांची वाढ, सध्या 4,600 रुपयांचा दर। शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी, हमी भावापासून अजूनही 300 रुपये दुराच। आता जर पाहायला गेलं तर जवळपास 8 ते 10 महिने 4,000 ते 4,200 रुपयांवर अडकलेले सोयाबीनचे दर गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये 4,600 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत। मात्र अजूनही हे दर 4,892 रुपयांच्या हमी भावापासून दूरच असल्याची सध्या स्थिती आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। भेटत पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।